तुम्ही सोनं चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। एकाच दिवसात सोन्याच्या दरात 9,000 तर चांदीच्या दरात 20,000ची घसरण झाली। सोन्याच्या दरात अवघ्या 23 दिवसात 35,000ची तर चांदीच्या दरात तब्बल 85,000ची घसरण झाली आहे। सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आता अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। हो ग्राहकांनो, काही दिवसांपूर्वी जर तुम्ही सोनं खरेदी केलं असेल, म्हणजे की अगदी 5 ते 4 दिवसांपूर्वी जरी तुम्ही सोनं खरेदी केलं असेल तर तुमच्यासाठी ही धक्कादायक बातमी आता म्हणावी लागेल। कारण की ग्राहकांनो, गेल्या 10 वर्षामधील सर्वात मोठी घसरण आज पाहायला मिळत आहे। बघा, एवढी मोठी घसरण गेल्या 10 वर्षामध्ये एकदा झाली होती आणि आज पुन्हा ती घसरण आली आहे। सोने आणि चांदीच्या दराने पूर्णपणे आता पलटी मारली आहे। मोदी सरकारने 10 मिनिटांपूर्वीच 3 घोषणा केल्यामुळे सोन्यामध्ये आता प्रचंड घसरण झाली आहे। तुम्हाला माहीत आहे, पुन्हा युद्ध आता सुरू झाले आहे। हे युद्ध सुरू असल्यामुळे नेमकं आता अशी परिस्थिती निर्माण झाली की त्या सर्व बाहेरील देशांनी आपला सोन्याचा साठा विकायला सुरुवात केली आहे आणि भारताने तो सोन्याचा साठा खरेदी केला आहे। त्यामुळे आता सोन्याचे दर अचानक खाली घसरले आहे। आज सकाळी जाहीर झालेले दर आणि आताचे दर यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। महागड्या दराने जर काय तुम्ही सोनं खरेदी केलं असेल तर ते ग्राहक आता अक्षरशः रडू लागले आहे। कारण की ग्राहकांनो, मागे खूप महाग सोनं खरेदी केलं आहे, त्यामुळे आताचं जे काय सोन्याचे दर आहे ते खूपच कमी झाल्यामुळे ग्राहकांना आता डायरेक्ट धक्काच बसला आहे। मार्केटमधील या मोठ्या उलथापालथीने सर्वांच्याच पायाखालची जमीन आता सरकली आहे। एक डिजिटल क्रिएटर म्हणून आपल्या ग्रामीण भागामधील ग्राहकांना नेमकं आजचे सोन्याचे नवीन दर काय हे सांगणं हे माझं काम आहे। बघा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोन्यामधील या भयंकर घसरणीची सर्व कारणे तुम्हाला आपण आता समजावून सांगणार आहोत। तर मग सोनं आता खाली येणार की पुन्हा वर जाणार, यावर अनुभवी सोनारांचे नेमकं मत काय आहे? लगनसराईसाठी सोनं घेताना ही माहिती तुम्हाला खूप महत्त्वाची ठरणार आहे। इतिहासात पहिल्यांदाच मोदी सरकारने सोन्याबाबत इतके मोठे 3 निर्णय घेतले आहे। सकाळी एकदा आणि आता दुपारी पुन्हा एकदा सोन्याचे दर जाहीर करावे लागत आहे। अशी मोठी उलथापालथ आजपर्यंत कधीच झाली नव्हती। हो ग्राहकांनो, जर तुम्ही इथून मागे सोनं खरेदी केलं असेल तर आता तुम्ही थक्क होऊन जाल। कारण आजचे जे 22 कॅरेट सोन्याचे दर वेगळे आहे, 24 कॅरेट सोन्याचे दर वेगळे आहे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर वेगळे आहे, जे की दागिने बनवण्यासाठी सर्वात उत्तम दर मानले जातात। बघा, असे दर आता निर्माण झाले आहे। मग नेमकं आजचे सोनं आणि चांदीचे दर काय आहे हे पाहून घेणं प्रत्येक ग्राहकासाठी महत्त्वाचं आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर, नांदेड, बीड, बुलढाणा, सोलापूर किंवा पुण्यामध्ये सोन्याचे दर नेमकं काय बदलले आहे हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 1 मिनिटामध्ये सविस्तररित्या पाहून घेत आहोत। तर मग ग्राहकांनो, आता फक्त लक्षपूर्वक बघत चला। ज्या ग्राहकांनी किंवा ज्या लोकांनी 2 दिवसांपूर्वी 1,85,000 रुपये तोळा सोनं खरेदी केलं होतं ते आता रडू लागले। लोकांना वाटत होतं सोनं 2 लाख रुपयांपर्यंत जाईल, परंतु मार्केट पूर्णपणे आता उलटं फिरलं आहे। मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच तुम्हाला माहीत आहे सोनं अजिबात खरेदी करू नका आणि बैठकासुद्धा पार पडल्या होत्या। बघा, जो सोन्याचा साठा सोनारांनी सुद्धा विकत घेतला आहे, बघा तो आता ते कमी दरामध्ये विकत आहे। त्यामुळे मोदी सरकारने स्पष्टपणे सांगितलं सोनं अजिबात खरेदी करू नका। आजच्या या घसरणीमुळे अनेकांचे नुकसान होत असल्याने गडबडीमध्ये खरेदी अजिबात करू नका, कारण सोन्याची शुद्धता तपासणे अतिशय गरजेचं आहे। सोनं जर शुद्ध असेल तरच खरेदी करा। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनुभवी सोनारांच्या 4 महत्त्वाच्या सल्ल्यांवर चर्चा करणार आहोत। सोनं 1 लाखांच्या आतमध्ये कधीपर्यंत येईल आणि खरेदीसाठी योग्य वेळ कोणती आहे, शुद्ध सोनं ओळखण्याची सोपी पद्धत आणि सोनारांच्या दुकानातून फसवणूक कशी टाळायची हे जाणून घ्या। 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर तुमचं खूप मोठं नुकसान देखील होऊ शकतं। तर मग आता ग्राहकांनो, लक्षामध्ये घ्या, सोमवारी किंवा मंगळवारी ज्यांनी घाईघाईमध्ये सोनं खरेदी केलं ते आज दर पाहून चिंतेमध्ये पडले आहे।
मोदींच्या घोषणेमुळे सोनं आज स्वप्नात न विचार केला इतकं खाली आलं आहे. म्हणूनच सोनं घेण्यापूर्वी अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. तर मग ग्राहकांनो, नेमकं 18 कॅरेट सोन्याचे दर काय आहे, 22 कॅरेट सोन्याचे दर काय आहे, ताज्या दरांसह चांदीचे दर नेमकं काय आहे हे पाहून घेणं आता प्रत्येक सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाचं झालं आहे. जर तुम्ही गेल्या काही दिवसांपूर्वी सोनं खरेदी केलं असेल तर तुमच्या पायाखालची जमीन आता सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण आता दर खूपच खाली आलेले आहे. दागिने बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट शुद्ध सोन्याची आजची नेमकं किंमत तरी काय आहे? नातामधली नथ, गळ्यामधलं मंगळसूत्र किंवा बांगड्यांसाठी लागणारं सोनं आज कोणत्या भावानं मिळतं हे पाहून घेणं ग्राहकांसाठी आता गरजेचं आहे. तसेच चांदीचा 1 ग्रॅमचा दर काय आहे, 8 ग्रॅमचा दर काय आहे आणि 10 ग्रॅम ते 1 किलोपर्यंतचा आजचा नेमकं ताजा रेट तरी काय आहे हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. बघा, आता जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही उत्तम वेळ मानावी लागेल. कारण बघा, गेल्या 10 वर्षामधील सर्वात मोठी घसरण आज पाहायला मिळत आहे. तर मग ग्राहकांनो, तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर बघा, तुम्हाला काही नियम जाणून घेणं गरजेचं आहे. नाहीतर तुमची खूप मोठी फसवणूक सुद्धा होऊ शकते. आज सोन्याचा दर घसरण्यामागं 4 मोठी कारणे समोर आली आहे. ती समजून घेणं गरजेचं आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेलपासून सोन्यापर्यंतच्या किमतीमध्ये परिणाम सध्या झाल्याचा दिसून येत आहे. बाजारात लोक सोनं घेण्यासाठी नाही तर मोडण्यासाठी आता गर्दी करत आहे. त्यामुळे दर कोसळले आहे. हे घसरणीची कारणे तुम्ही एकदा समजून घेतली पाहिजे. तर मग भविष्यामध्ये तुम्हाला कोणाकडेही विचारण्याची गरज पडणार नाही. तर मग ग्राहकांनो, तुम्हाला माहीत आहे पेट्रोलचे दर वाढत चालले आहे. असं आभास प्रमाणामध्ये झालेलं तुम्हाला पाहायला मिळू शकतं. परंतु बघा, आज जे घडलं ते घडायला पाहिजे नव्हतं. सोनं अचानकच खाली आल्याचं आज पाहायला मिळत आहे. अमेरिके आणि इराणमधील युद्ध अजून संपलेलं नाही. त्यामुळे मार्केटमध्ये मोठी अस्थिरता आहे. सोन्याचे दर अजून खाली येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. पण ती वेळ कोणती? सोनं 1.25 लाखाच्या आसपास यायचा अंदाज बघा. लक्षामध्ये घ्या. आता सोन्याचे दर आणखीन खाली केव्हा येतील बघा, याचा विचार सर्वजण करत आहे. परंतु आज जी काय घसरण झाली ती घसरण पाहून तुम्ही आश्चर्यचकित होता. तर मग नेमकं सोन्याचे दर काय आहे? आज नेमकं सोनं किती हजारांनी स्वस्त झालं आहे आणि किती हजारांनी महाग झालं आहे बघा, हे पाहून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. नेमकं भाव कशाचे वाढले? सोनं आणि चांदी हे दोन्ही स्वस्त झाले का महाग झाले हे लक्षामध्ये घ्या. आज जी घसरण झाली ती पाहून तुम्ही आता थक्कच होणार आहात. बघा, आजच्या ताज्या दरानुसार 18 कॅरेट सोन्याचा भाव 1264 रुपये प्रति ग्रॅम इतका आहे. 22 कॅरेटचे दर 10 ग्रॅमचे भाव 1,39,500 रुपयांच्या आसपास सध्या दिसून आले आहे. 24 कॅरेट म्हणजे की एकदम शुद्ध सोनं. 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,48,730 रुपये प्रति तोळा झाला आहे. अनुभवी सोनारांच्या मते हॉलमार्क आणि बिल तपासल्याशिवाय सोनं घेऊ नका. फसवणूक टाळण्यासाठी हे गुपित माहिती तुमच्या खूप कामाची मानावी लागेल. आता बघा, तुम्ही आज जर चांदीचा भाव जर बघितला तर 1 ग्राम चांदी 310 रुपयांना मिळत आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 3,100 रुपये असून 1 किलोचा दर 3,10,000 रुपयांपर्यंत आहे. कालच्या आणि आजच्या दरामध्ये जो फरक आहे तो पाहून तुम्ही थक्क व्हाल. ही माहिती तुमचे नातेवाईकांपर्यंत आणि इतर मित्रपरिवारांना नक्की शेअर करा. कारण की ग्राहकांनो, सोन्यामध्ये आज जी घसरण झाली ती घसरण कधीच झाली नव्हती. गेल्या 10 वर्षापूर्वी ही घसरण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत होतं आणि आज पुन्हा ही घसरण पाहायला मिळत आहे. बघा, अशाच प्रकारची अचूक आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला जर रोज मिळवायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ग्रामीण भागामधील बहिणींसाठी आणि ग्राहकांसाठी सोन्याचे नेमकं ताजे दर तरी काय आहे हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात.
आणि जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर सर्वात प्रथम तुमच्या जवळच्या सरपा दुकानामध्ये जा, तुमच्या जवळच्या सोनाराकडे जा आणि नेमकं शुद्ध सोन्याचे दर तरी काय आहे हे एकदा पाहून सोनं खरेदी करा. कारण की आपला व्हिडिओ फक्त माहितीपर उद्देशासाठी बनविण्यामध्ये येत असतो. ही होती महत्त्वाची माहिती. धन्यवाद.